तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवीन अपडेट आलेले. तर मित्रांनो, यामध्ये ही जी लाडकी बहीण योजना आहे, तर यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर सरकारकडून आता हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तर यामध्ये नोटीससुद्धा ही सरकारकडून दिलेली आहे. तर या नोटीसमध्ये काय दिलेलं आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, ही जी नोटीस आहे ती एकात्मक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य तर यांच्यामार्फत ही नोटीस देण्यात आलेली. तर ही नोटीस दिनांक तुम्ही इथे बघू शकता की 10/12/2024 या दिवशी तुम्हाला या ठिकाणी नोटीस दिलेली आहे. तर विषय असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत. तर यामध्ये दिलेले आहे की उपरोक्त विषयांवर आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देशनास आलेले आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे किंवा तुम्ही यूट्यूबवर सुद्धा हे वेगवेगळे व्हिडिओ बघत असाल तर ही वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरांवर या कार्यालयाकडे विचारणा होत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी रील्सच्या माध्यमातून किंवा यूट्यूब तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे हे या योजनेबाबतचे गैरसमज जे आहेत ते पसरवण्याचे या ठिकाणी काम करण्यात येत आहे. तर त्यांच्या आता हे निदर्शनात आलेले आहे. तर या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमध्ये कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे. तर अजून या योजनेमध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे. तर या योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल. तर जो सुद्धा नवीन बदल त्याबाबतची नवीन अपडेट ही तुम्हाला बघायला मिळेल. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी. तर मित्रांनो, या ठिकाणी नोटीस दिलेली. तर या योजनेमध्ये कोणतेही बदल हे करण्यात आलेले नाही. तर या योजनेमध्ये जे सुद्धा नवीन बदल करण्यात येतील तर ते तुम्हाला सरकारच्या माध्यमातून किंवा नवीन अपडेट ही देण्यात येईल. तर अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील.